नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि आपण पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनल. मित्रांनो, नुकताच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिहारच्या मतदारांनी एनडीएला आणि भाजपला अतिशय भरघोस मताने निवडून दिले. या रेकॉर्ड ब्रेकिंग विजयामुळे निराश आणि नाराज झालेल्या विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या हस्तकांनी या विजयावर जाणीवपूर्वक उलटसुलट चर्चा सुरू केलेल्या आहेत आणि त्यातून काही खोटी नॅरेटिव्ह पसरवायचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा खोट्या मुद्द्यांच्या बाबतीत वस्तुस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. बिहार निवडणुकीत एनडीएवर महाविश्वास. मित्रांनो, कृपया व्हिडिओ पूर्णतः पहा आणि आवडला तर जरूर लाईक करा आणि आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, समाज माध्यमावरून पहिलं जे खोटं नॅरेटिव्ह सेट केलं जाते ना, ते असं होतं की एकूण नोंदित मतदारांपेक्षा मतदान जास्त कसं. वास्तविक पाहता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती सर्व फिगर्स उपलब्ध आहेत, परंतु त्यात डोळेझाक करून काही वृत्तपत्रातल्या बातम्यांच्या आधारे हे खोटं नॅरेटिव्ह सेट केलं जात होतं. वास्तविक पाहता बिहारची एकूण SIR झाल्यानंतरची एकूण नोंदित मतदार संख्या ही 7,45,26,858 अशी आहे. इलेक्शन कमिशननी आणि वर्तमानपत्रामध्ये वेळोवेळी जाहीर झालेलं आहे की यावेळेला महिला मतदारांनी रेकॉर्ड ब्रेकिंग मतदान केलं. त्याचं पर्सेंटेज एकूण महिला मतदारांपैकी 71.78% महिलांनी मतदान केलेलं आहे आणि एकूण पुरुष मतदारांपैकी 62.98% मतदान केलं आहे आणि ह्याचं एकूण ॲव्हरेज सरासरी जी येते ती 67.13% येते. आणि जी फिगर बिहारमध्ये झालेल्या मतदानाची आहे ती 5,01,85,000 अशी आहे, जी अतिशय परफेक्टली 7,45,26,858च्या 67.13% येते. त्यामुळे हे नॅरेटिव्ह अतिशय खोटं आहे. याच्या विरुद्ध आम्ही तक्रारी केल्या आणि त्यामुळे फेसबुकमधून या सर्व पोस्ट हटवण्यात सुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळे अशी पोस्ट जर चुकून आपल्या पाहण्यात आली तर ती खोटी आहे हे लक्षात घेऊन फेसबुककडे कंप्लेंट करा. तर मित्रांनो, याबरोबरच दुसरं खोटं नॅरेटिव्ह जे टीव्हीवरील चर्चा आणि यूट्यूबवरील व्हिडिओ जास्त करून येत आहे ते एनडीए सरकारने बिहारच्या महिलांना निवडणुकीच्या आधी काही दिवस महिला रोजगार योजनेच्या माध्यमातून दिलेले 10,000 रुपये हे या विजयाचं एकमेव कारण आहे असं म्हटलं जात आहे. प्रत्यक्षात या योजनेला बिहारच्या मंत्रिमंडळानं ऑगस्ट 2025 मध्ये मंजुरी दिली. या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना आणि ज्या महिलांना अन्य कोणत्याही उत्पन्नाचं साधन नाही अशा महिलांना महिला रोजगार योजनेद्वारे प्रथम 10,000 रुपयांचं अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यात आलं आणि यापुढे जर त्यांनी उद्योग सुरू केला, तो यशस्वीपणे चालवला तर यापुढेही अर्थसहाय्य देण्याची हमी देण्यात आलेली आहे. बिहारच्या ग्रामीण विकास आणि शहरी विकास खात्यामार्फत ही योजना राबवण्यात आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार या योजनेत अर्थसहाय्य मिळण्यासाठी सुमारे 1.25 कोटी महिलांनी अर्ज केलेले होते आणि त्यातील पात्र ठरणाऱ्या सुमारे 75 लाख फक्त महिलांना हे अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे. ही घोषणा मोदींनी 24 सप्टेंबरला केली आणि 26 सप्टेंबरला हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यात आले. आता यामागचं खरं वास्तव असं आहे की एनडीए सरकारनं आणि नितीश कुमारनं मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या वर्षापासूनच महिला सबलीकरणाकडे विशेष लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळेच नितीश कुमारजी हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. 2006 पासून नितीश कुमारांनी सुरू केलेली बालिका सायकल योजना आणि त्यानंतर सुरू केलेली मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना आजपर्यंत ते चालवतात. महिलांना पंचायती राज संस्था आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण नितीश कुमारनी दिलेलं आहे. बिहारमध्ये महिलांचे स्वयं बचत गट अतिशय लोकप्रिय असून त्यांना तिथे जीविका दीदी म्हणून ओळखलं जातं आणि याच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 20 लाखपेक्षा जास्त महिलांना लखपती दीदी केलेला आहे. बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचा निर्णय हा नितीश कुमारांना महिलांमध्ये अतिशय लोकप्रियता मिळवून देणारा ठरलेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी तो गेली 20 वर्ष कायम ठेवलेला आहे. आता मित्रांनो, याबरोबरीने नरेंद्र मोदींनी सुद्धा मुख्यमंत्री पदावर आल्यापासून महिला सबलीकरणावरच भर दिलेला आहे. 2003 मध्ये त्यांनी कन्या केळवणी योजना सुरू केली आणि ती आजपर्यंत गुजरातमध्ये सुरू केलेली आहे. आणि ह्याच्याबरोबर नरेंद्र मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या महिला सबलीकरणासाठीच्या योजना या बिहारमध्ये अतिशय तत्परतेने राबवल्या जातात.
नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या गरीब कल्याण आणि अंत्योदयाच्या सर्व योजना देखील बिहारमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या गेलेल्या आहेत. बिहारमधील 1,16,00,000 घरांमध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेतर्फे गॅस सिलेंडर देण्यात आलेला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत 1,57,00,000 ग्रामीण घरांना बंद नळांनी पाणी देण्यात आलेलं आहे. बिहारच्या ग्रामीण भागातील सर्व घरांना विद्युत पुरवठा म्हणजे वीज पोहोचवण्यात आलेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत बिहारमध्ये 60 लाखाहून जास्त घरं बांधून देण्यात आलेली आहेत आणि आयुष्यमान भारत योजनेमध्ये सुद्धा बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थी आहेत आणि सर्व पात्र लोकांच्या हातामध्ये आयुष्यमान भारतची कार्ड पोहोचवण्यात आलेली आहे. या सर्व गरीब कल्याण आणि अंत्योदयाच्या योजनांचा एकत्रित परिणाम हा एनडीएला झालेल्या महिलांच्या मतामध्ये दिसून येतो. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळेच महिला आणि मोठ्या प्रमाणावरती स्वतः आल्या आणि त्यांनी मतदान केलं आणि एनडीएला मोठ्या प्रमाणावर बहुमताने निवडून आलेला आहे. परंतु विरोधक केवळ 10,000 रुपयांची मदत हेच एक महत्वाचं कारण आहे असा खोटा प्रचार करतायत. तर आपण सर्वांनी हा प्रचार खोडून काढला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओ तिथेच थांबतो. जय हिंद, जय सियाराम.